भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। भाजपनं राज्यसभेवर 2 अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। विनोद तावडेंना अखेर राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे, तर रामदास आठवले यांनाही पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। हमारी माजी खासदार और आपके आशीर्वाद से जो माजी नहीं रहेगी, ये हम सभी को पक्का पता है, ऐसी नवनीत राणा। राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। राज्यसभेच्या 7 खासदारांचा कार्यकाळ संपल्यानं 16 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे। यासाठी भाजपनं त्यांचे 4 शिलेदार मैदानात उतरवले आहेत। मागील अनेक वर्षांपासून विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत होते, मात्र अखेर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे। मंगळवारी भाजपनं इतर राज्यातील सदस्यांची नावं जाहीर केली होती, मात्र महाराष्ट्र भाजपकडून आज उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि मला राज्यसभा मिळवून देण्यामध्ये देवेंद्रजीचा फार मोठा वाटा आहे। रामदास आठवले आणि विनोद तावडे हे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, मात्र भाजपनं दिलेल्या इतर 2 नावांची चांगलीच चर्चा सुरू आहे। माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। माया इवनाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात। त्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर काम करण्याचा अनुभव देखील आहे, त्यामुळे आदिवासी समाजातून राज्यसभेसाठी महिला उमेदवार देण्याचा भाजपचा निर्णय आहे। माया इवनाते या नागपूरच्या माजी महापौर आहेत। आता पार पडलेल्या निवडणुकीत त्या पुन्हा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या। रामराव वडकुते विधान परिषदेचे माजी आमदार आहेत। राष्ट्रवादीच्या कोट्यातून ते आमदार झाले होते। ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला। भाजपत प्रवेश केल्यानंतर 2021 मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। वडकुतेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे। रामराव वडकुते हे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत। राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर विनोद तावडे यांनी ट्विट करत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत। विनोद तावडे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, अनंत आभार आणि धन्यवाद। पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे आभार। पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमीच देशहिताची सेवा करण्यास वचनबद्ध आहोत। या नामांकनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे मनापासून आभार। ही नवीन जबाबदारी पूर्ण समर्पण आणि निष्ठेनं पार पाडण्यासाठी मी वचनबद्ध आहे। भाजपकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छुक होते, त्यात नवनीत राणांचाही समावेश होता, मात्र भाजपच्या यादीमध्ये नवनीत राणांचं नाव नसल्यानं त्या नाराज असल्याची चर्चा आहे। नवनीत राणांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा। संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है, मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप नवनीत राणांना राज्यसभेवर पाठवणार असं बोललं जात होतं। त्याचं कारण होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक विधान। आपके साथ दिल का रिश्ता है, पारिवारिक रिश्ता है, ऐसी हमारी छोटी बहन, हमारी माजी खासदार और आपके आशीर्वाद से जो माजी नहीं रहेगी, ये हम सभी को पक्का पता है, ऐसी नवनीत राणा। तर दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती। दरम्यान ते देखील उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही राहुल शेवाळेंच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर भाजपच्या इच्छुक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।